माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे। माळेगावची निवडणूक प्रथमच चौरंगी होत असून संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे। यावेळेस माळेगाव कारखान्याच्या मतमोजणीची जागा अचानक बदलण्यात आली, त्यामुळे सहकार बचाव पॅनलचे कार्यकर्ते आक्रमक झाले। निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे या देखील मतदान करणार आहेत। माळेगाव साखर कारखान्याचे जे आहेत, साखर कारखान्याच्या बँका ज्या निवडणूक होतच असतात मार्केट कमिटीच्या, पण हे जरा जास्तीच गाजलेली आहेत। त्याचं कारण असं आहे की अजितदादा आहेत तिथे, पवार साहेब आहेत, शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे आहेत, त्याच्यामुळे त्याला थोडंसं जास्ती रंगत भरलेली आहे। आणि हे आता याचं जेव्हा स्वरूप, जेव्हा निवडणुकीसारखं स्वरूप होतं त्यावेळेला थोडेसे आरोप प्रत्यारोप होतात, पण तिथल्या लोकांना हे चांगलं माहिती आहे की कोण चांगला कारखाना चालवू शकतो, जास्तीत जास्त उसाला भाव कोण चांगला देऊ शकतो, ते लोक ठरवतील। दरम्यान या निवडणुकीमध्ये आता सभासदांचं नेमकं म्हणणं काय आहे तेच जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। पाहुयात सभासद काय म्हणतायत। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि उद्या या वेळेला मतदान प्रक्रिया सुरू असेल। मात्र इथल्या सभासदांना नेमकं काय वाटतं, कारण बारामतीमध्ये या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पहिल्यांदा चौरंगी होते आणि या संदर्भात सभासदांशी आपण बातचीत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू। माळेगाव कारखान्याची निवडणूक आता चर्चेची ठरली आहे, चौरंगी लढत होती, कसं बघता या सगळ्या लढतीकडं? आता चौरंगी लढत आहे, पण खरी लढत अण्णा आणि अजितदादा यांच्यात आहे, तर बऱ्यापैकी अण्णाचाच कौल लागण्याची शक्यता आहे। अजित पवार म्हणतात मी माळेगावसाठी 350 कोटी दिले, आता अजून 500 कोटी देणार आहे माझा पॅनल निवडून आला तर। काय ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी सभासदांना प्रलोभन दाखवण्याचे काम केले जातात की ही जी मोठं मृगजळ आहे ना, ही मृगजळच आहे। 300 कोटी देतो, 500 कोटी देतो। चौरंगी निवडणूक होत असली तरी बारामतीकरांचं एक सेट आहे की लोकसभेला पवारसाहेब, विधानसभेला दादा आणि कारखान्याला अण्णा काका। आणि आम्ही अण्णांतर्फे एकच सांगतोय की हा आपल्या प्रपंचाचा प्रश्न आहे, आमदारकी हा विषय वेगळा आहे, तर आपल्याला आम्ही फक्त जास्तीत जास्त भाऊ शेप अण्णाच देऊ शकतात आणि ते त्यांनी साध्य केलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं, कुणाचा पॅनल निवडून? अण्णा काका का? अण्णा काकांचा पॅनल निवडून? अण्णा आता सध्या 85 वयाचे आहेत, त्यांचा एकंदरीत त्यांचा अनुभव जर बघितला तर साखर कारखानदारीत त्यांचा 45 वर्षाचा अनुभव आहे। त्याच्यामुळे का सर्वाधिक दर देणारा माळेगाव कारखाना आहे आणि अण्णाच तो भाव 4000 रुपये देऊ शकतात। माळेगाव कारखान्याचं भलं कोण करू शकतं? भलं काय सगळीच करतात, कोण कोण वाईट करा आलंय का? आपापले खिसे भरायलाच भलं करा भरायच्यात, मग आता गरीबाकडे कोण बघत नाही साहेब। 4 पॅनल आहेत, कुठल्या पॅनलला लोकांनी? 2 पॅनल सरस आहेत। काय त्यांना वाटलं आपण नेतृत्व केलं तर अजून चांगलं करता येईल, आपले कार्यकर्ते कमी पडत असतील कुठे तर ते सुधारून त्यांच्या स्वतः नेतृत्व केलं तर अजून मोठा विकास होऊन जाईल। तुम्हाला काय वाटतंय नेमकं कुणाच्या पॅनलच्या कुणाचा? अजितदादांचा पॅनल येणार। उद्या जी मतदान प्रक्रिया पार पडते याचा 24 तारखेला निकाल आहे, यामुळे हे माळेगावचे सभासद नेमका कुणाला कौल देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, माळेगाव, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।